नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण गोदावरी नदी खोऱ्यावर आधारित काही प्रश्न पाहूयात. महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील गंगापूर हे धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे? पर्याय क्रमांक 1 गोदावरी, पर्याय क्रमांक 2 कृष्णा, पर्याय क्रमांक 3 कोयना, पर्याय क्रमांक 4 तापी. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे गोदावरी. पुढचा प्रश्न आहे, गोदावरी नदीवर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कोणते धरण बांधण्यात आले आहे? पर्याय क्रमांक 1 आहे जायकवाडी, पर्याय क्रमांक 2 सिद्धेश्वर, पर्याय क्रमांक 3 एलदरी, पर्याय क्रमांक 4 उजनी. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 जायकवाडी. पुढचा प्रश्न आहे, कोणते शहर गोदावरी नदीकाठावर वसलेले नाही? पर्याय क्रमांक 1 गंगाखेड, पर्याय क्रमांक 2 नांदेड, पर्याय क्रमांक 3 पैठण, पर्याय क्रमांक 4 सातारा. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सातारा. पुढचा प्रश्न आहे, गोदावरी व दारणा नदीचा संगम नाशिक जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी होतो? पर्याय क्रमांक 1 आहे कुंडलवाडी, पर्याय क्रमांक 2 सायखेडा, पर्याय क्रमांक 3 जोगेश्वरी, पर्याय क्रमांक 4 पैठण. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सायखेडा. पुढचा प्रश्न आहे, गोदावरी नदीचा उगम कोणत्या ठिकाणी झाला आहे? पर्याय क्रमांक 1 कास पठार, पर्याय क्रमांक 2 महाबळेश्वर, पर्याय क्रमांक 3 अमरकंटक, पर्याय क्रमांक 4 त्र्यंबकेश्वर. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 त्र्यंबकेश्वर. पुढचा प्रश्न आहे, गोदावरी नदी खोरे किती राज्यात पसरले आहे? पर्याय क्रमांक 1 5, पर्याय क्रमांक 2 7, पर्याय क्रमांक 3 4, पर्याय क्रमांक 4 3. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 7. गोदावरी नदी खोरे हे 7 राज्यामध्ये पसरलेले आहे. मध्य प्रदेश, महाराष्ट्र, तेलंगणा, छत्तीसगड, कर्नाटक, ओडिशा व आंध्र प्रदेश. पुढचा प्रश्न आहे, गोदावरी व खाम नदीचा संगम छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी होतो? पर्याय क्रमांक 1 घारेगाव, पर्याय क्रमांक 2 जोगेश्वरी, पर्याय क्रमांक 3 पैठण, पर्याय क्रमांक 4 गंगापूर. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 जोगेश्वरी. पुढचा प्रश्न आहे, मांजरा व गोदावरी नदीचा संगम कोणत्या ठिकाणी होतो? पर्याय क्रमांक 1 आहे कोटेश्वर, पर्याय क्रमांक 2 पैठण, पर्याय क्रमांक 3 कुंडलवाडी, पर्याय क्रमांक 4 विष्णुपुरी. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कुंडलवाडी. पुढचा प्रश्न आहे, मांजरा नदी काठावर कोणते शहर वसले आहे? पर्याय क्रमांक 1 रिसोड, पर्याय क्रमांक 2 कळंब, पर्याय क्रमांक 3 वाशिम, पर्याय क्रमांक 4 सोनगाव. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कळंब. पुढचा प्रश्न आहे, नांदूर मधमेश्वर हे धरण गोदावरी नदीवर कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय क्रमांक 1 नांदेड, पर्याय क्रमांक 2 नाशिक, पर्याय क्रमांक 3 परभणी, पर्याय क्रमांक 4 छत्रपती संभाजीनगर. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 नाशिक. पुढचा प्रश्न आहे, विष्णुपुरी व बाभळी ही 2 धरणे कोणत्या जिल्ह्यात आहेत? पर्याय क्रमांक 1 आहे छत्रपती संभाजीनगर, पर्याय क्रमांक 2 नाशिक, पर्याय क्रमांक 3 नांदेड, पर्याय क्रमांक 4 परभणी. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 नांदेड. पुढचा प्रश्न आहे, गोदावरी नदीची सर्वात लांब उपनदी कोणती आहे? पर्याय क्रमांक 1 सिंदफणा, पर्याय क्रमांक 2 प्रवरा, पर्याय क्रमांक 3 मांजरा, पर्याय क्रमांक 4 दारणा. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मांजरा. पुढचा प्रश्न आहे, बालाघाट डोंगररांगामुळे खालीलपैकी कोणते नदीखोरे वेगळे झाले आहे? पर्याय क्रमांक 1 आहे गोदावरी व भीमा, पर्याय क्रमांक 2 गोदावरी व तापी,
पर्याय क्रमांक 3 भीमा व कृष्णा, पर्याय क्रमांक 4 नर्मदा व तापी। या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 गोदावरी व भीमा। पुढचा प्रश्न आहे गोदावरी नदी खालीलपैकी काय म्हणून ओळखले जाते? पर्याय क्रमांक 1 संतांची भूमी, पर्याय क्रमांक 2 नागभूमी, पर्याय क्रमांक 3 विदर्भ भूमी, पर्याय क्रमांक 4 देवभूमी। या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 संतांची भूमी। गोदावरी नदी खोऱ्यातील एलदरी हे धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय क्रमांक 1 आहे नाशिक, पर्याय क्रमांक 2 नांदेड, पर्याय क्रमांक 3 परभणी, पर्याय क्रमांक 4 छत्रपती संभाजीनगर। या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 परभणी। पुढचा प्रश्न आहे गोदावरी नदी खोऱ्यातील सिद्धेश्वर हे धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय क्रमांक 1 हिंगोली, पर्याय क्रमांक 2 नांदेड, पर्याय क्रमांक 3 परभणी, पर्याय क्रमांक 4 छत्रपती संभाजीनगर। या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हिंगोली। पुढचा प्रश्न आहे गोदावरी नदीवरील जायकवाडी हे धरण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी बांधण्यात आले आहे? पर्याय क्रमांक 1 आहे दौलताबाद, पर्याय क्रमांक 2 पैठण, पर्याय क्रमांक 3 खुलताबाद, पर्याय क्रमांक 4 वैजापूर। या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पैठण। पुढचा प्रश्न आहे गोदावरी नदीवरील जायकवाडी धरणातील जलाशयास काय म्हणतात? पर्याय क्रमांक 1 नाथसागर, पर्याय क्रमांक 2 शिवसागर, पर्याय क्रमांक 3 यशवंत सागर, पर्याय क्रमांक 4 आनंद सागर। या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 नाथसागर। पुढचा प्रश्न आहे अंबाडी हे धरण गोदावरी नदीच्या कोणत्या उपनदीवर आहे? पर्याय क्रमांक 1 शिवना, पर्याय क्रमांक 2 खाम, पर्याय क्रमांक 3 गिरजा, पर्याय क्रमांक 4 सिंदफणा। या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 शिवना। गोदावरी नदीचे महाराष्ट्रामधील एकूण क्षेत्रफळ किती आहे? पर्याय क्रमांक 1 1,13,389 चौरस किलोमीटर, पर्याय क्रमांक 2 46,184 चौरस किलोमीटर, पर्याय क्रमांक 3 46,182 चौरस किलोमीटर, पर्याय क्रमांक 4 1,53,739 चौरस किलोमीटर। या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 1,53,739 चौरस किलोमीटर। पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती उपनदी गोदावरी नदीला उत्तरेकडून येऊन मिळत नाही? पर्याय क्रमांक 1 आहे प्रवरा, पर्याय क्रमांक 2 खाम, पर्याय क्रमांक 3 शिवना, पर्याय क्रमांक 4 कादवा। या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 प्रवरा। पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी गोदावरी नदीवर कोणते धरण नाही? पर्याय क्रमांक 1 गंगापूर, पर्याय क्रमांक 2 नांदूर मधमेश्वर, पर्याय क्रमांक 3 बाभळी, पर्याय क्रमांक 4 विष्णुपुरी। या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 नांदूर मधमेश्वर। नांदूर मधमेश्वर हे कादवा नदीवरील धरण आहे। पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती नदी ही गोदावरी नदीची उपनदी नाही? पर्याय क्रमांक 1 आहे कादवा, शिवना, खाम, दक्षिण पूर्णा, पर्याय क्रमांक 2 प्राणहिता, इंद्रावती, सबरी, पर्याय क्रमांक 3 गोदावरी, मांजरा, प्राणहिता, पर्याय क्रमांक 4 दारणा, वारणा, प्रवरा, सिंदफणा, मुळा, बिंदुसरा। या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 दारणा, वारणा, प्रवरा, सिंदफणा, मुळा, बिंदुसरा। मुळा ही नदी प्रवरा नदीची उपनदी आहे व बिंदुसरा ही सिंदफणा नदीची उपनदी आहे। पुढचा प्रश्न आहे गोदावरी व दक्षिण पूर्णा नदीचा संगम कोठे झाला आहे? पर्याय क्रमांक 1 आहे पैठण, पर्याय क्रमांक 2 कोटेश्वर, पर्याय क्रमांक 3 मंझरत, पर्याय क्रमांक 4 कुंडलवाडी।
या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कोटेश्वर. पुढचा प्रश्न आहे, गोदावरी नदीची उपनदी असलेल्या दक्षिण पूर्णा या नदीचा उगम कोठे होतो? पर्याय क्रमांक 1 अजिंठा डोंगर रांगेत, पर्याय क्रमांक 2 चिरोली डोंगर रांगेत, पर्याय क्रमांक 3 सातपुडा पर्वत रांगेत, पर्याय क्रमांक 4 हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांगेत. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अजिंठा डोंगर रांगेत. अशा प्रकारे आपण गोदावरी नदी खोऱ्यावर आधारित काही प्रश्न उत्तरे पाहिली. उर्वरित प्रश्न उत्तरे हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूयात. हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर व सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.